नांदेड जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अस्थि रथयात्रा दाखल झाली असून नायगाव, नरसी आणि शंकरनगर परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अस्थींचे दर्शन घेतले आहे। नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अस्थि रथयात्रा काढण्यात आली। यावेळी नायगाव शहरात रथयात्रा पोहोचताच नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी माजी खासदार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे शिवराज पाटील होटाळकर, धर्माधिकारी शिवराज गाडीवान, उद्योजक नागनाथ अनंतवाड, रेखा बनसोडे, सोनालीताई हंबर्डे यांच्यासह नायगाव तालुका अध्यक्ष आणि शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेऊन शोक व्यक्त केला। या रथयात्रेच्या माध्यमातून जड माणसाने आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली। मी नायगाव तालुका अध्यक्ष सोनालीताई हंबर्डे। आज 3 फेब्रुवारी आहे, त्या अनुषंगाने आज पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यामध्ये रथयात्रा आली होती। त्या रथयात्रेचं कलशपूजन करून प्रतापराव पाटील चिखलीकर अध्यक्षखाली, शिवराज पाटील होटाळकर साहेब यांच्या अध्यक्षखाली ते नायगावमध्ये खूप मोठ्या संख्येने काल लोक उपस्थित राहून कलशपूजन करून दादाबद्दल हळहळ व्यक्त केले। ह्या सर्व माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ह्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती द्यावे। पवार फॅमिलीला पण त्याबरोबरच ईश्वराने खूप मोठी ताकद देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कामकाजासाठी त्यांना शक्ती देऊन तयार करावी, ही मी एवढेच बोलते। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।